नमस्कार. आज आपण कम्प्युटर स्टोरेजच्या जगात थोडं खोलवर जाणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण सेकंडरी स्टोरेज उपकरणांबद्दल बोलूया. म्हणजे जिथे आपला सगळा डेटा, फाईल्स, फोटो हे सगळं दीर्घकाळासाठी जपून ठेवता येतं. हो, अगदी. रॅमपेक्षा हे वेगळं कसं आहे हे बघणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि या उपकरणांमागचं तंत्रज्ञान काय आहे हे पण सोप्या भाषेत समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. म्हणजे बघा, आपल्या माहितीमध्ये USB ड्राईव्ह, हार्ड डिस्क, SSD, CDR अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी. तर या माहितीचा आढावा घेताना आपला उद्देश काय? तर कॉम्प्युटर डेटा कसा साठवतो, त्याचा वेग कसा वाढवता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सुरक्षित कसा ठेवायचा. हो. यावर आपण बोलूया. सुरुवात एका अगदी सामान्य समस्येने करूया जी अनेकांना येते. आपल्या स्रोतांमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. कोणती? USB ड्राईव्ह कॉम्प्युटरने ओळखला नाही तर काय? अरे हो, ही तर खूप कॉमन समस्या आहे. हमखास होतं असं कधीतरी. कळत नाही मग ड्राईव्ह गेला की पोर्टमध्ये प्रॉब्लेम आहे. बरोबर. अशा वेळी सगळ्यात सोपी पहिली पायरी काय? तर तोच USB पोर्ट दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसने तपासून बघा. म्हणजे वेगळ्या पेनड्राईव्ह लावून बघा किंवा USB माऊस जोडून बघा. अच्छा. याने लगेच कळतं की पोर्ट काम करतंय की नाही. म्हणजे ड्राईव्हला दोष देण्याआधी पोर्ट चेक करावा. बर. आणि समजा USB मधनं डेटा चुकून डिलीट झाला, असंही होतं कधी कधी. हां. तर रिकव्हरीबद्दल काही होतं का आपल्या माहितीमध्ये? हो, आहे ना. स्रोतांमध्ये रिकुवा नावाच्या एका मोफत रिकव्हरी सॉफ्टवेअरचा उल्लेख सापडला. हे असं हरवलेला डेटा परत मिळवायला मदत करू शकतं. ओहो, फुकट. छानच आहे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की रिकव्हरीची शक्यता किती आहे, हे डेटा किती ओव्हरराईट झालाय यावर अवलंबून असतं. म्हणजे लगेच प्रयत्न केले तर चान्सेस जास्त. ठीक आहे, कळलं. आता थोडं मूलभूत संकल्पनांकडे वळूया. आपण सुरुवातीलाच म्हटलं की सेकंडरी स्टोरेज हे रॅमपेक्षा वेगळं आहे. या दोनमधला मुख्य फरक काय आहे? तो वोलटायलिटी शब्द वापरलाय स्रोतांमध्ये. बरोबर. वोलटायलिटी हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. रॅम जी असते ती वोलटाईल असते. वोलटाईल म्हणजे जोपर्यंत कॉम्प्युटर चालू आहे, वीज पुरवठा आहे, तोपर्यंतच त्यातला डेटा टिकतो. कॉम्प्युटर बंद केला की रॅम मधला डेटा गेला. साफ. अगदी. याउलट सेकंडरी स्टोरेज म्हणजे आपली हार्ड डिस्क किंवा SSD हे नॉन वॉलटाईल असतं. नॉन वोलटाईल म्हणजे वीज गेली तरी डेटा सुरक्षित राहतो. म्हणूनच आपण फाईल्स सेव्ह करतो, नाहीतर प्रत्येक वेळी कॉम्प्युटर बंद केल्यावर सगळं परत करावं लागलं असतं. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा फाईल सेव्ह करतो तेव्हा ती रॅममधून या नॉन वोलटाईल सेकंडरी स्टोरेजमध्ये जाते. यालाच रायटिंग म्हणतात ना? अगदी बरोबर. डेटा स्टोरेजवर लिहिण्याची म्हणजे नोंदवण्याची ही प्रक्रिया आहे. यालाच रायटिंग म्हणतात. आणि याच संदर्भात आपल्या माहितीमध्ये रॅम म्हणजे रीड ओन्ली मेमरी आणि CDR म्हणजे CD रेकॉर्डेबल यांचा पण उल्लेख आहे. हो. रॉम म्हणजे फक्त वाचायची मेमरी. त्यात बदल नाही करता येत सहसा. बरोबर. आणि CDR वर एकदाच डेटा लिहिता येतो म्हणजे रेकॉर्ड करता येतो. पूर्वी वापरायचो आपण CDR बॅकअपसाठी वगैरे. हो ना. आता मोठ्या प्रमाणात डेटा साठवण्यासाठी काय वापरतात, विशेषतः कंपन्यांमध्ये हार्ड डिस्क पॅक्स असा उल्लेख आहे. हार्ड डिस्क पॅक्स म्हणजे काय नक्की? म्हणजे यात अनेक हार्ड डिस्क्स एकत्र जोडलेले असतात एका मोठ्या युनिटमध्ये. त्यामुळे प्रचंड डेटा साठवता येतो. हे सहसा मोठे सर्व्हर्स किंवा डेटा सेंटर्स वापरतात. ओके. म्हणजे खूप जास्त डेटासाठी. बरं, आता डेटा साठवण्यासोबत त्याचा वेग पण महत्वाचा असतो. अर्थात. आपल्या माहितीनुसार डिस्क कॅशिंग म्हणून काहीतरी आहे जे हार्ड डिस्कचा वेग वाढवतं. हे कसं काम करतं? डिस्क कॅशिंग ही खूप हुशार पद्धत आहे. यात काय होतं की सिस्टम वारंवार लागणाऱ्या डेटाची नोंद ठेवते आणि तो डेटा हार्ड डिस्कमधून काढून एका छोट्या पण खूप वेगवान मेमरीमध्ये, ज्याला कॅशे म्हणतात, तिथे तात्पुरता साठवते. अच्छा. एक फास्ट मेमरीमध्ये. हो. हा कॅशे CPU आणि मुख्य स्टोरेजच्या मध्ये असतो. त्यामुळे CPUला जेव्हा तो डेटा लागतो तेव्हा तो त्या हळू हार्ड डिस्कमधून आणण्याऐवजी या वेगवान कॅशेमधून पटकन मिळतो. अरे वा. म्हणजे सिस्टम थोडी हुशार आहे. भविष्याचा अंदाज बांधून तयारी करते. अगदी तसंच काहीसं. त्याचबरोबर फाईल कंप्रेशनचा पण उल्लेख आहे. याने फाईल ट्रान्सफरचा वेग वाढतो असं म्हटलंय. हो. फाईल कंप्रेशन म्हणजे फाईलची साईज कमी करणे. बरोबर. यात अल्गोरिदम वापरून फाईलमधली अनावश्यक माहिती किंवा पॅटर्न्स शोधून ते काढून टाकले जातात. आणि लहान फाईल इंटरनेटवर किंवा नेटवर्कवर पाठवायला कमी वेळ लागतो.
त्यामुळे वेग वाढतो. बरोबर. डाउनलोड अपलोड फास्ट होतं. आणि रेड सिस्टीमबद्दल काय? त्याचा मुख्य फायदा विस्तारित स्टोरेज क्षमता सांगितला आहे. रेड म्हणजे रिडंडंट अरे ऑफ इंडिपेंडंट डिस्क्स. याचा एक मोठा फायदा म्हणजे अनेक साध्या डिस्क एकत्र वापरून खूप मोठी स्टोरेज क्षमता मिळवता येते. अच्छा. पण फक्त क्षमताच नाही, रेडचे काही प्रकार डेटा सुरक्षितेसाठी पण खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एका डिस्कची माहिती दुसऱ्या डिस्कवर आपोआप कॉपी होते. म्हणजे बॅकअप सारखं? हो, एक प्रकारे. त्यामुळे एखादी डिस्क फेल झाली, खराब झाली, तरी तुमचा डेटा दुसऱ्या डिस्कवर सुरक्षित राहतो. सर्व्हरसाठी हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. जिथे डेटा गमावणं परवडणारं नाही. आता जरा आधुनिक स्टोरेज प्रकाराकडे येऊया. आपल्या स्रोतांमध्ये सॉलिड स्टेट स्टोरेज म्हणजे SSDचा उल्लेख आहे. SSD. यांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? यात पारंपरिक हार्ड डिस्क सारखे कोणतेही हलणारे भाग नसतात. नो मूव्हिंग पार्ट्स. हलणारे भाग नाहीत म्हणजे आतमध्ये फिरायला डिस्क नाही किंवा डेटा वाचायला लिहायला फिरणारं हेड नाही. सगळं काही इलेक्ट्रॉनिक चिप्सवर आधारित असतं. फ्लॅश मेमरी वापरतात. ओके. आणि त्याचा परिणाम काय होतो? पारंपरिक हार्ड डिस्कपेक्षा SSDचा मुख्य फायदा काय? सगळ्यात महत्वाचा आणि जाणवणारा फायदा म्हणजे वेग. प्रचंड वेग. स्पीड. हो. हलणारे भाग नसल्यामुळे डेटा मिळवणं आणि लिहिणं खूप जलद होतं. कॉम्प्युटर काही सेकंदात बूट होतो. ॲप्स पटकन उघडतात. दुसरा फायदा म्हणजे हे वीज कमी वापरतात. त्यामुळे लॅपटॉपची बॅटरी जास्त वेळ टिकते. हो, हे महत्वाचं आहे. आणि तिसरा म्हणजे हे जास्त टिकाऊ असतात. कारण आत काही हलायला नसल्यामुळे धक्का लागला तरी खराब होण्याची भीती खूप कमी असते. म्हणूनच आजकाल बहुतेक लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये SSDलाच पसंती दिली जाते. अगदी. याच संदर्भात फ्लॅश मेमरीचा उल्लेख आहे बघा, ज्यात रॅम आणि रोम दोन्हीची वैशिष्ट्ये आहेत असं म्हटलंय. हो, ते कसं? म्हणजे बघा, फ्लॅश मेमरीवर रॅमप्रमाणे डेटा लिहिता येतो आणि पुसता येतो. पण रोमप्रमाणे वीज नसतानाही ती डेटा टिकवून ठेवते. नॉन व्हॉलटाईल आहे. अच्छा. हेच तंत्रज्ञान आपल्या पेनड्राईव्हमध्ये, मेमरी कार्ड्समध्ये आणि SSDमध्ये वापरलेलं असतं. ओके. आता शेवटचा मुद्दा, डेटा सुरक्षा. डिझास्टर रिकव्हरी तज्ज्ञांची मुख्य जबाबदारी काय असते, यावर पण आपल्या माहितीमध्ये उल्लेख आहे. हो, डिझास्टर रिकव्हरी तज्ज्ञांचं मुख्य काम असतं कंपनीच्या किंवा संस्थेच्या महत्वाच्या डेटाचा नियमितपणे बॅकअप घेणं. बॅकअप. आणि तो बॅकअप नुसता घेऊन चालत नाही, तर तो मुख्य जागेपासून दूर एखाद्या सुरक्षित ठिकाणी म्हणजे ऑफसाईट स्टोरेजमध्ये ठेवणं. ऑफसाईट म्हणजे दुसऱ्या लोकेशनवर? हो, जेणेकरून काही आपत्ती आली, म्हणजे समजा आग लागली, पूर आला किंवा सायबर हल्ला झाला. टिंग आयकॉनचा पण एक छोटा उल्लेख होता, तो टास्कबारवर असतो ना? हो, तो वायफाय किंवा लॅन केबलचा आयकॉन नेटवर्क सेटिंगमध्ये जायला उपयोगी पडतो. एक व्यावहारिक मुद्दा आहे तो. बरोबर. तर आज आपण आपल्याकडील माहितीच्या आधारे सेकंडरी स्टोरेजच्या बऱ्याच महत्वाच्या पैलूंना स्पर्श केला असं मला वाटतं. नक्कीच. हार्ड डिस्क, SSD, CDR सारखे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्यांची नॉन व्हॉलटाईल प्रवृत्ती समजून घेतली, डिस्क कॅशिंग आणि फाईल कम्प्रेशनने वेग कसा मिळतो ते बघितलं, रेडने क्षमता आणि सुरक्षितता कशी वाढते हे पण पाहिलं. आणि SSDचे फायदे म्हणजे त्याचा वेग, कमी ऊर्जा वापर आणि टिकाऊपणा यावर पण आपण बोललो. खरंय, आपण गेल्या काही दशकात स्टोरेजमध्ये किती मोठा बदल पाहिला नाही का? फ्लॉपी डिस्क आठवतात? हो, काय दिवस होते ते. फ्लॉपी डिस्क, मग CDR, DVD, मग हार्ड डिस्क, आता SSD आणि आता क्लाउड स्टोरेज सुद्धा आहेच. बरोबर. यावर विचार करायला एक छान प्रश्न आहे. भविष्यात डेटा साठवणुकीची पुढची मोठी क्रांती कोणती असेल? जसं डेटा प्रचंड प्रमाणात वाढत चाललाय, तसं त्या नवीन तंत्रज्ञानामध्ये कोणती गोष्ट सगळ्यात महत्वाची ठरेल? अजून जास्त वेग, की प्रचंड मोठी क्षमता, की अभेद्य सुरक्षा, की मग वापरण्याची सहजता? काय वाटतं? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.